राम जय जय राम. हो तपश्चर्या केली महाराज आणि तपश्चर्यानंतर तरी काय नाही मी काम विजय. हो देवाला काम ऐकलं नाही म्हणले पण पट्ट्या कोण नारद म्हणले मी काम विजय कामावर विजय मिळेला काम विजय. कुणाकडे आले हो शंकर भगवंताकडे आले म्हणले तुम्ही म्हणजे बातमी कुठे ऐकली नाही म्हणजे सकाळ पेपर येत नाही टीव्ही नाही का आहे का टीव्ही पाहिलं का मी काम विजय कामावर विजय मिळेला कामावर म्हणले मला सांगितले पण देवाला सांगितलं कुठे गेले महाराज ब्रह्मदेवाला कळत नाही मी तपश्चर्या केली मी काम विजय. हो माझा बॅनर लावावा इथं एखादा हो मला मी काम विजय म्हणजे मला सांगितलं की विष्णू भगवंताला सांगून तिथं मला का सांगू नको मी तपश्चर्या केली मी साधना केली दे मी का नको सांगू आणि मला विष्णू भगवंताला सांगितलं म्हणजे यांचा काम लक्षात ठेवा. अहंकार झाला प्रमाण दिले अहंकार झाला तो काम म्हणे वाया गेला. चला त्या टायमाचा अंक लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं भगवंताने श्रीमंत रूप बदललं आणि श्रीमंतीची मुलगी उपवाणी केली महाराज. सगळ्या विश्वाचं लक्षात ठेवा कारण का तिच्यामध्ये ओढ इतकी सुंदर मुलगी केली श्रीमती नावाची मुलगी. आणि नारद म्हणले कोण आहे नगरी म्हणजे अमुकाम राजाची नगरी आहे इथं उद्या संयुवर आहे आणि संयुवर असताना त्या टायमा काय करायचं आहे त्या संयुवरामध्ये म्हणले की मुलीचं लग्न लावायचं. म्हणजे ठीक आहे मग यांना सांगून जावं काम विजय एखाद्याला म्हणत होतो ना अहंकार हो मी पकवानवाल्या मी कीर्तनवाल्या मी गायक अहंकार होतो ना म्हणून झाला हो कारण का त्याला अहंकार झाला होता नारदाला हो. आणि त्या टायमात अहंकार झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर म्हणले मला पुढे सांगायचं म्हणजे मी काम विषय म्हणजे माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन मुलगी पाहिल्या की मुलगी आपणच करून घ्यावी. काय म्हणले मुलगी आपणच करून घ्यावी आणि त्या टायमात त्या मुली संग लक्षात ठेवा ती मुलगी हो आल्यानंतर महिला मुलगा कसा मिळेल म्हणले काम विषय आता म्हणून कसं काय मी मला मुलगी द्या म्हणून हो माझ्या म्हणता येत नाही ना म्हणून म्हणले काम विषय म्हणून पुत्र मिळेल हे काय आणि आपण म्हणजे याच्यापेक्षाही सुंदर व्हायचं आणि ज्याची रात ना दिवस भक्ती करतो आपण कुणाची भक्ती घेणार नाही जाना देही उदास जाना दे उदास गेले आजा पाच निवारो गेले आजा पाच निवारो गेले आजा पाच निवारो भक्तायचे जाना दे देही उदास भक्तायचे जाना दे देही उदास भक्तायचे जाना दे देही उदास भक्तायचे जाना दे देही विषय तो त्यांचा झाला नारायण हो. आणि त्या टायमाला देवा मला म्हणजे असं रूप द्या त्या श्रीमंत नावाची मुलगी आहे ना तिनं माझ्या संग लग्न केलं पाहिजे. तिला महाराज रूप दिलं त्याला कुणाला नाराज झाला पण तो तिला रूप पण तोंड काय केलं आणि वाढणाराचं तोंड ठेवल्यानंतर त्या टायमात तिथं झालं लक्षात ठेवा. नारद येऊन बसले आणि हार घालीत त्या नारदाकडे पाहिलं म्हणले पक्की म्हणजे आपल्याला ना तू हार घालणार म्हणले कोण हो श्रीमती म्हणून आणि गेली बरं जाऊ द्या म्हणले पुढी बघल म्हणजे पण माघारी येईल. हार घातले म्हणजे विष्णू भगवत साईडला बसले होते आणि भगवंत हार घातले निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्या टायमाला हो जे होते ना शिवभंता अर्थ दाखवला मला विष्णू
तू फसविलं काय म्हणले आम्हाला? कारण म्हणजे मला म्हणले रूप चांगला दे मंत्र, तोंड काय केलं? वाढण्याचं तोंड ठेवलं आणि रूप म्हणलं हो सूर्यापेक्षा चांगलं रूप मला प्रकाश दिला. आणि त्या टायमाला सांगितलं अर्धा काय करायचं म्हणलं. तेवढ्या श्रीमती आली ना पाण्याची आग येऊन तळपायची आग मस्तकाला गेली. त्या टायमाला महाराजांनी शाप दिला देवा. कारण का म्हणले? शाप म्हणले तुम्हाला रूप माझं बदललेलं आहे, मला वानराचं तोंड दिलेलं आहे, परंतु हेच वानर घेऊन तुझी पत्नी सीता माता रावण पळवून नेईल. त्या टायमाला ह्या वानराचं साह्य घ्यावं. शाप दिला महाराज कुठं? वानराचं. म्हणून ती वानर घेऊन लंका काय केली? जिंकली. लक्षात ठेवा. म्हणून